संघाला पराभूत करताना सुद्धा स्ट्रॅटर्जी होती। 3 सामने खेळले होते तेव्हा नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर त्या संघाने पराभूत केलं होतं या घोटेकर संघाला। आज स्ट्रॅटर्जी चेंज केली त्याने, नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर बॅटिंग केली आणि त्या संघाला पराभूत करून इथून जर आपण बघितलं तर गासपाडा चषक HDL चषकामध्ये त्यांना आज मेगा फायनल खेळताना आपण बघतोय। नक्कीच आणि मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। फायनलचा मॅच मैदानावरती सुरू होईल। दोन संघांदरम्यान ही लढाई तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल। आदिनाथचा परफॉर्मन्स 5 मॅच मध्ये 6 ओव्हर 15 डॉट बॉल 9 विकेट, बेस त्याचे 3 विकेट आणि 9 धावा देत घेत असताना आणि 2 वेळा त्याने 3 विकेट घेतलेले आहेत। इकॉनॉमिकल त्यांनी गोलंदाजी केलेली आहे, त्यामुळे महत्वाचा हा खेळाडू आपल्याला सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय। मॅचला सुरुवात होणार आहे। 3 षटकांचा मॅच, पंच रेडी, अंपायर्स रेडी आहेत। मयूर मांगेला 6 मॅच मध्ये 99 धावा 275च्या स्ट्राईक रेटने पहिला बॉल भिरकवण्याचा प्रयत्न। पहिला बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र कन्वर्ट नाही करू शकले। घनश्यामजी शेवटचा मॅच आहे आणि शेवटचा फायनलचा मॅच सध्या सुरू झाला आहे, तिथे पहिला बॉल मैदानावरती डॉट आलाय। नक्कीच आणि इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या कडेला चेंडू लागतो आणि शॉर्ट लेगला जो खेळाडू आहे ना, शॉर्ट फाईन लेगला, त्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू वन बाउन्स फील्ड केला जात आहे। सध्या तरी चांगली गोलंदाजी होते कारण इथून 3 षटकांचा हा सामना आहे। पुन्हा एकदा सज्ज आदिनाथ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण इथून आउटसाइड ऑफ स्टंपच्या 12चा बाहेर आहे, त्यामुळे चेंडू पडल्यानंतर पायावरती आदळला जातोय आणि तिथून पंचांचा इशारा येतो लेग बाईसचा। लेग बाईसच्या रूपामध्ये इथून 1 धाव अंकित केली जाते NCC नारंगी संघाच्या खात्यामध्ये। काय पाहतो इथून गोटेकर संघ, काय पाहतो तर गोटेकर पाहतो इथून कमीत कमी रन, नारंगी पाहतात जास्तीत जास्त रन। नारंगीला बनवायच्यात किमान 35-40च्या वरती जायचं, कारण की त्यांच्याकडे गोलंदाजाचा स्ट्रेंथ आहे। दुसऱ्या बाजूला गोटेकरकडे चांगले बॅट्समॅन आहेत, त्यामुळे द्वंद्व युद्ध बॅट आणि बॉल मधला तर रंगताना पाहायला मिळेल घनश्यामजी। नक्कीच द्वंद्व युद्ध तर पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये, पण इथून आदिनाथची चांगली गोलंदाजी। यष्टी वाकवली इथून गौतमला परतावा लागेल। पहिला गडी बाद, धावसंख्या 1 वरती असताना 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय। विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी, विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी। आई दुधानी मैदानावर इथून आपण बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये, पहा आदिनाथचा हा चेंडू, नवीन बॅटर सध्या धीरज झाकल होतात, पण इथून चेंडू पडल्यानंतर यष्टांवरती आदळला जातो। सफल झाले होते गौतम, पण इथून बॉडीचा बॅलन्स नाही राहिला, त्यामुळे इथून परतावा लागतंय। नाही सफल जास्त झाले होते, अगदी यष्टी पाहिली नाही त्यांनी गौतमनी आणि ती यष्टी मात्र मैदानावरती वाकवले गोलंदाज आदिनाथनं। या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट देखील आदिनाथ यांच्या नावावरती देखील असू शकतात। ते सध्या मैदानावरती विकेट मिळवत आहेत, फलंदाजाला मात्र रेग्युलरली बाद करतायत, धावा धापलक्यावरती लगावल्या आहेत। नवीन बॅटर धीरज आलाय या स्पर्धेमध्ये। धीरजनं 6 मॅच मध्ये 36 रन बनवले आहेत, स्ट्राईक रेट 211च्या स्ट्राईक रेटनं त्यानं मैदानावरती बॅटिंग केलेली आहे। तो खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला श्रीराम फाउंडेशन गोठेकर तर दुसऱ्या बाजूला NCC नारंगी, या 2 संघांमध्ये हे द्वंद्व युद्ध। चला विनंती असेल फलंदाज, आपल्याला विनंती असेल की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती दाखल व्हा, वेळ वाया जाऊ देऊ नका प्लीज, सहकार्य असेल। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, इथून चेंडू जातो शॉर्ट मिड ऑफला, क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतील, एका हाताने चेंडूला उचल तिथपर्यंत 1 धाव रोखू शकणार नाही। धावसंख्या होती ती म्हणजे 2 धावा, 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय। आदिनाथ आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय, चांगली गोलंदाजी। चेंडू पडल्यानंतर हलकासा आत येतोय आणि त्यामुळे स्विच हिट खेळण्यासाठी इथून धीरजला कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करता आला। दोघांना पण माहित आहे बुधवारी मेहनत केली, गुरुवारी मेहनत केली, दोन्ही संघांना मैदानावरती, पण आता ते विसरायचं आहे, रविवारी काय करायचं त्या गोष्टी अद्यावत करतायत आदिनाथ। समोर मयूर मांगेला साठी बॉल लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल, पंच आमच्या दिशेने वळाला जयप्रकाश गरज सर वाईट दर्शवतात। वाईटने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय तर 3 धावा। पहा ऍक्शन रिप्ले, लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल आणि लगेचच मात्र पंचाने सांगितलं वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, धावा धावफलकावरती 3 धावा। पुढचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, थोडंसं ओव्हर पिच टाकलेला बॉल, त्याला कन्वर्ट नाही करू शकले। एक चांगला बॉल मैदानावरती अद्यावत केला गेलाय। घनश्यामजी या मॅच मध्ये मजा येणार, आक्रमण तर एका बाजूला कधीतरी होणार आहे, 3 षटकांचा मॅच आहे, तिथे आक्रमण होईल, पण दुसऱ्या बाजूला सर्वस्व चांगली गोलंदाजी मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न श्रीराम फाउंडेशन गोठेकरही करणार। नक्कीच, आणि ते सध्या दाखवत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात। यावेळी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आत आणण्यात आलाय, इथून फलंदाज पूर्णपणे बीट झालेत आणि इथून पहिल्या षटकातील आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय। सध्या तरी 3 धावा NCC नारंगी संघाच्या, पण 1 गडी बाद सध्या होत असताना। नक्कीच डीजेला ब्रेक देतोय, कारण की काही व्यासपीठावरती सन्मान आहे ते देखील आपण मधल्या कालावधीमध्ये घेतोय। सध्या मंचावरती उपस्थित असलेले व्यक्तिमत्व
उपरी गावचे श्री सत्यनारायण डेकोरेटरचे सर्वात किसनजी पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत. वॉर्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विजयजी खरज साहेब आणि विनोददादा पाटील आपल्या दोघांना विनंती करतोय. आपल्या दोघांचा सन्मान केला जातोय वॉर्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष आदरणीय किसनजी पाटील साहेबांचा. किसनजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो मंचावरती केला जातोय. काही वेळामध्ये सन्मान आहे तो सन्मान आपण घेणार आहोत. उत्कर्ष आपण रेडी राहा. मॅच ही महत्वाची आहे. कॅमेरा तिथेही फोकस केला जातोय. मॅच ही सध्याच्या घडला ही घडते मॅच. दुसरं षटक. पहिला बॉल पिचिंग पाहिली जाईल. पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंच वळाल्यात. वाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. पण घनश्यामजी पहिल्या षटकामध्ये ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा नारंगी संघ नाही बनवू शकले. चांगली गोलंदाजी गोटेकर बी संघानं पहिल्या षटकामध्ये आदिनाथनं इम्प्रेस केलेला आहे. नक्कीच. आणि जी इम्पॅक्ट वाली गोलंदाजी होती ना ती आदिनाथने दाखवले. पुन्हा एकदा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतात आणि सध्या तरी या चेंडूवरती एक धाव येते. कारण स्ट्राईक वरती मयूरला येणं गरजेचं आहे. इथून स्ट्राईक रोटेट केलंय पण इथून मयूरला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. आतापर्यंत 4 बॉल खेळल्यात. कुठल्याच प्रकारचं खातं ओपन केलं नाही. पण सध्या तरी जर विचार केला कारण मयूरच्या बॅटमधून मोठे फटके येणं NCC नारंगी संघासाठी खूप काही गरजेचं आहे. इथून पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. इथून झेल टिपला जातोय. मयूर मांगेलेचा इथून खेळी संपला जातोय. बॅक टू डगआउट. खेळ आई जुदानी गासपाडाच्या याच मैदानावरती सध्या खेळ रंगलेला आहे. 2 संघांमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर नारंगी संघ आपल्या विरार परिसरातील आणि दुसऱ्या बाजूला शहापूरच्या जवळपास परिसरातून आलेला संघ श्रीराम फाउंडेशन गोठेकर इम्प्रेस केलेला आहे त्यांनी. या 4 बॉल नंतर आपण जो सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती घेणार आहोत जिथे किसनजी पाटील साहेब आणि घासकोपरी गावचे लक्ष्मणजी पाटील साहेबांचा सन्मान होणार आहे. 4 बॉल निर्णायक बॉल आहे. धावा धपलक्यावरती लगावल्या संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 5. थोडं घाई करा ही विनंती आहे. घाई करा. फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही विनंती आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमलाही विनंती आहे. दोघांनाही विनंती असणार आहेत. मॅच एका चांगल्या सिच्युएशन मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्यामुळे थोडं घाई करा. गोलंदाज रेडी आहे. पुढचा बॉल घेऊन संदीप किनी सँडीसाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न. समोर फटका खेळलाय. लॉंगॉनला प्रोटेक्शन ठेवलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. घनश्यामजी मागच्या काही बॉल मध्ये मोठा फटका खेळू दिला नाही श्रीराम फाउंडेशन गोठेकरनं टीम नारंगीला. काय सांगाल? नक्कीच. आणि खूप चांगल्या प्रकारची अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते आणि त्यामुळे फलंदाजाला कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. इथून प्रोडक्शन आहे. पाहायचं आहे झेलची संधी. आणखीन एक गडी बाद. सध्या तरी चित्र संपतोय. आपण बघतोय गडी बादचं. धन्यवाद. चला बॅटर नारंगी संघ आपला बॅटर आपण पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. वेळ जातोय प्लीज. चला पार्थ थोडं घाई करा प्लीज. थोडस आतमध्ये आपण रनिंग करत जा विनंती आहे. 4 चेंडू देखील मैदानावरती संपलाय. रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 6 वरती 3 विकेट गमावलेत. थोडंसं घाई केलं मैदानावरती बॅटिंग करण्यामध्ये आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळली आहेत श्रीराम फाउंडेशन गोठेकरनं. हवाई थांबल्यात आणि पाठीमागे बहुजन विकास आघाडीचे जे फ्लॅग आहेत ते तुम्हाला तेच दर्शवत आहेत. हवेचा वेग सध्या मंदावलेला दिसतोय आणि हवा आता कुठल्या संघाच्या बाजूने जाणार घनश्यामजी हाही प्रश्न मैदानावरती असणार आहेत. परंतु तुमच्या ताकदीनं मैदानावरती बॅटिंग करावी लागेल. सध्या तरी हवेचा जर विचार केला तर हवा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ती म्हणजे श्रीराम फाउंडेशन गोठेकर संघाची. इथून चांगल्या प्रकारची आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा 3 गडी बाद. इथून ओमकार गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठले. लांबी पाहायचे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल. जबरदस्त. थँक्यू प्रीतम होते.
मध्ये प्रीतमनं घेतला एक सुंदर असा कॅच कॅरी केलाय आणि दाखवून दिलाय कशा प्रकारे कॅचेस घ्यायच्या हे मात्र दाखवून देत असताना प्रीतमनं कॅच घेतलाय, मैदानावरती विकेट आली. पार्थ पाटील आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये तेही फसल्यात. विकेट आले धावफलकावरती 6 धावा आणि रोशनजी ठाकूर करताना श्रीराम फाउंडेशन गोटेगडचे एक महत्वाचे आपण पाहिलं तर मानले जातात आणि तेही आम्हाला आनंद घेतात. रोशनजी ठाकूर आपल्या मनापासून आभार असणार आहेत. 6 धावा 4 गडी बाद. नक्कीच 6 धावा इथून जर आपण बघितलं तर एनसीसी नारंगी संघाच्या पाहायला भेटले जातात. 4 गडी बाद. इथून नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर हे जे डिसिजन आहे हा निर्णय कुठेतरी थोडासा कमी पडताना आपण बघितलं जातं. नक्कीच पण शेवटची मॅच असते तिथे बहुतांश वेळी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग बरेच टीम घेत असतात, त्याही गोष्टी असतात तिथे अद्यावत केले जातात. थोडी घाई केलंय का हाही प्रश्न मैदानावरती आता विचारला जातोय. सध्या टीम नारंगीकडून शेवटचा बॉल बॅटची एज त्या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु बॉल कॅरी नाही करू शकले. नवीन बॅटर जतीन मांगेला मैदानावरती आले होते. षटक संपलं मैदानावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन मैदानावरती 6 वरती थोडी विकेट परिस्थिती आहे टीम नारंगीची. तिथे विकेट त्याने गमावले 4. पण या मॅच मध्ये नारंगी संघाला पुनरागमन करायचं असेल तर किमान 14 आल्या तर 20 होऊ शकतात. आपण विचार केला होता की 30+, पण आता 30+ नाहीत, आता 25च्या जवळपास घनश्यामजी जरी पोहोचले ना तरी देखील काही या मॅच मध्ये होऊ शकतात. धावा आहेत 6. आई जीवदानी घासपाडा संघाची पोरं जमून आले. थँक्यू. सन्मान आहे तो सन्मान आपण मंचावरती घेतोय. आदरणीय व्यक्तिमत्व किसनजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. आदरणीय विजयजी गरज साहेब आणि विनोददादा पाटील यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. वार्ड क्रमांक 2चे अध्यक्ष आणि श्री सत्यनारायण डेकोरेटरचे मालक किसनजी पाटील साहेबांचा सन्मान कोपरी गावचं गोड व्यक्तिमत्व आपण पाहतात. सत्यनारायण पार्टी प्लॉटचे मालक आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान सध्या मंचावरती केला जातोय. मायची शॉल चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवून त्यानंतर सन्मानित केलं जाईल. आदरणीय प्रकाशजी घरज साहेबांचा पण सन्मान या ठिकाणी करूयात. हे मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून खास करून आपल्याला मिळालेले आहेत ते प्रकाशजी घरज साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा विजयजी घरज साहेब आणि विनोददादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ असे सन्मानित केलं जाईल. मंडपची संपूर्ण सुविधा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली साई डेकोरेटरचे मालक आपल्या सर्वांचे लाडके असे एक व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहता त्या गावातील घासपाडा गावातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री प्रकाशजी घरज साहेब आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. हे संपूर्ण मंडप त्यांच्या माध्यमातून उभारलेत. धन्यवाद प्रकाश घरज साहेब. आपलं प्रेम येणाऱ्या सर्व पर्वामध्ये असंच राहणार आहेत. 5 पर्व आपण पाहतो या स्पर्धेची. चला अमर आलेत नवीन बॅटर धनंजय पाटील. सध्या आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती इथून गडी बाद करण्याचं यश आलंय प्रीतम याला. पाहायचं आहे पुन्हा एकदा गती परिवर्तन केले. इथून चेंडू पडल्यानंतर यष्टांच्या वरून ट्रॅव्हल होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथून स्ट्राईक रोटेट का केली जात नाही महत्वाचं आहे. सध्या डोकी ठरलंय. डॉट बॉलचं चित्र पाहायला भेटतंय आणि ते वारंवार पाहायला भेटते. 6 वरती 5 गडी मात्र गारद झाले टीम नारंगी टीमचे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक संघ विरार मधील नारंगी, दुसऱ्या बाजूला शहापूर मधून खास करून संघ दाखल झालाय तो गोठेगडचा संघ. आणि श्रीराम फाउंडेशन पहिल्यांदाच या परिसरामध्ये येऊन आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी आता सुरुवात त्यांनी केलेली आहे. चांगलं प्रदर्शन राहिलं त्यांचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. बॅटमध्ये चेंडू मिडल ऑफ द बॅट होत. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता मैदानावरती काय घडेल याची चर्चा आहे. धावचीची संधी निर्माण झालाय का पाहूया. पंचांचं बोट हवेमध्ये गेल्यात. कुठला खेळाडू बाद होईल ते पंच मात्र दर्शवत आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर चला बॅटर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण इथून आपण जर बघितलं तर वाईट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, पण तिथून मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय ते आपण बघतोय. इथून अमरला परतावं लागतंय. नवीन बॅटर 2.3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 6 वरती 6 विकेट गमावल्यात टीम एनसीसी नारंगीनं. वसई विरार एक गाव एक संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला वसईच्या बाहेरील एक गाव एक संघ. सध्या त्यांनी इम्प्रेस केलंय. 6 वरती 6 विकेट आहेत. इथून येणारे बॉल मैदानावरती बाकी आहेत 3. मोठ्या फटक्याची अजूनही अपेक्षा आहेत परंतु मोठा फटका मैदानावरती येत नाहीत. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानावरती काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न हितांशू धावतोय आणि रनिंग त्या ठिकाणी मात्र मैदानावरती कंप्लीट होईल का हाही प्रश्न मैदानावरती उपस्थित केलाय. पंच 22चं षटक घोषित करतायत आणि 22च्या माध्यमातून संघाची धावसंख्या वाढलाय. धावफलकावरती धावतोय 7
अजूनही 2 बॉल आता मैदानावरती बाकी आहेत. रन झालेत घनश्यामजी 7. नक्कीच इथून जर विचार केला तर सध्या तरी जशी प्रेक्षकांना अपेक्षा होती तसा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं तर तशा प्रकारे, कारण गोलंदाजाचं कौतुक संध्याकाळच्या सत्रामधलं ही गोलंदाजाचं कौतुक खूप छान पद्धतीने केलंय आणि सध्या तरी तेच कौतुक होत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक निवडलाय. इथून क्षेत्ररक्षक निवडलाय आणि इथून क्षेत्ररक्षक हातामध्ये झेल टिपला जातोय. जतीन मांगेला बॅक टू द आउट गॉन. सारी आई जीवदानी घासपाडा संघाची पोरं जमून आलेत सारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. विकेट रेग्युलरली इंटरव्हल मध्ये मात्र विकेट गमावले टीम नारंगीन आणि विकेटचा हॉलही तसा आहे. मग घनश्यामजी 6 वरती 6, 7 वरती 7, 5 वरती 5, 4 वरती 4 याच प्रकार झालं होतं. तसं झालं होतं चित्र. आता तसं पुन्हा 7 वरती 7 आहेत. 2.5 चुरीचा खेळ संपलाय. कदापि 7 विकेट आल्यात. 7 विकेटच्या मोबदल्यात 7 रन, 8 रन तर आणखी वाढल्यास. आणि पहा ते विकेट दाखवतात 1 वरती 1, 5 वरती 2, 6 वरती 3, 6 वरती 4, 6 वरती 6च्या पुढे गाडी गेली नाही. 6 वरतीच गाडी थांबल्यात आणि 6 वरती 3 विकेट गमावले ते टीम नारंगीनं. नक्कीच इथून पुन्हा एकदा प्रीतम सज्ज. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा उंची 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 गाठले. थर्डमॅनला आणखीन एक क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. कमालीची गोलंदाजी प्रीतम, चांगली गोलंदाजी केली, रोखून ठेवलं 7 धावेवरती. इथून NCC नारंगी या संघाला. आई जीवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. धन्यवाद धन्यवाद. इथून चला मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय प्रेक्षकांना हवा असणारा मॅच सध्या आपण बघितला तर टिचून मारा श्रीराम फाउंडेशन घोटेकर संघाने केलाय. टिचून मारा संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही, पण इथून NCC नारंगी संघाचे जेव्हा गडीबाज झाले त्यावेळी सिंगल डबलवरती भर दिली गेली नाही, तिथून विसरून गेले होते. इथून मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हे विकेट सध्या आपण बघतोय. आणि 6 दिवसामध्ये बऱ्याच जणांचं सहकार्य आहेत. जसं रवी भोईर होते, नयन पाटील होते, मनीष गरत होते, कामेश गरत, कल्पेश पाटील, नितेश पाटील असतील, विशाल भोईर बंधू, विक्रम भोईर होते, निलेश पाटील होते, जोडीला काव्य मात्रे होते, कल्पेश मात्रे होते, संदेश पाटील, पंकज गरत, भावेश पाटील, हेमंत पाटील, जिग्नेश पाटील, अजय पाटील, ओमकार भोईर, निकेश गरत, प्रवीण पाटील यांचं विशेष सहकार्य आहेत. मोलाचं सहकार्य 6 दिवसामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर अनेक स्पॉन्सर देणगीदार आहेत, त्यांचाही नावाचा आपण उल्लेख करूयात, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला मदत केली आहे. त्या सर्व गावकऱ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. खास करून वासुदेव पाटील साहेब 5,000 रुपयाची देणगी, प्रभाकर पाटील साहेब 5,000, राज भोईर कोल्हापूर 5,000, चंद्रकांत पाटील 5,000, नयन पाटील 2,000, कैलासवासी पूजा गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ 1,111 ते आपल्याला मिळालं होतं. जिया जगदीश पाटील यांच्याकडून 1,051, मुकेश पाटील 1,000 रुपये, कैलासवासी राजेश पाटील यांच्या स्मरणार्थ किशोर पाटील 1,100 रुपये, हरिचंद्र गरत होते 2,150, श्री प्रवीण पाटील 3,000, दिनकर मात्रे 2,000, जगदीश गरत 3,000, भरत गरत असतील 1,111, किशोर पाटील 1,100, जगन्नाथ भोईर 1,000, मेदांश कल्पेश मात्रे 1,550, जगन्नाथ भोईर 1,000, बच्चू भोईर 1,000, भालचंद्र पाटील 1,100, जनार्दन पाटील 5,000, कल्पेश पाटील 5,000, गणपत पाटील 7,000, भूषण पाटील 50 यानी की 5,050 आणि हॉक्स पेंट 10,000. अनेक सारे देणगीदार आहेत आणि गेली 5 वर्ष ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला 25,000 रुपयाची जी मदत असते ती दीपेशजी मात्रे साहेब यांचंही मनापासून आभार असणार आहेत. त्यानंतर राजेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,051 रुपयाची देणगी आल्यात, त्यांचेही मनापासून आभार. आयोजक श्री विजयजी गरज साहेब, विनोददादा पाटील, अजिंक्यजी गरत, उत्कर्ष पाटील, आई जुदानी घासपाडाची संपूर्ण टीम आणि घासपाडाचे ग्रामस्थ तसेच घासपाडा गावातील आपल्या सर्व महिला भगिनी यांचं सर्वांचा मोलाचा वाटा जो आहे तो या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला लाभलाय. या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणखीन काही देणगीदार आहेत त्यांच्या नावाचाही उल्लेख केला जाईल. नक्कीच. पण मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथून स्वेअर हाताळतोय गोलंदाज आपण जर बघितलं धीरज पाटील. वाईट चेंडूचा इशारा येतोय, इथून स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव तर पडून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथून क्षेत्ररक्षक या चेंडूला उचलले फेकी परेपर्यंत 2 धावा काय सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघतोय. इथून नारंगी संघाचा जर विचार केला तर आता मात्र धावा कमी म्हणल्यात, पण धावा कमी म्हणल्यात 3 षटकांमध्ये 7 धावा बनल्यात.
सध्या आपण बघतोय गणेशचं आपण जर बघितलं 5 मॅच मध्ये 100 धावा, एक त्यामध्ये त्यांनी 50 धावेची बहारदार केली आणि 68 धावा त्यांच्या बेस्ट म्हटलं जातं. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटला डिपोटी क्षेत्ररक्षक पार्थ पाटील या चेंडूवरती येतात, पण सध्या तरी अशाच धावेची आवश्यकता आहे. श्रीराम फाउंडेशन घोटेकर संघाला अशाच धावेची आवश्यकता आहे, कारण इथून टार्गेटचा जर विचार केला तर 8 धावा, 8 धावेचं टार्गेट उभं केलं गेलंय. 18 चेंडूंमध्ये अचूक मारा, टिचून गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी श्रीराम फाउंडेशन घोटेकरच्या या गोलंदाजाने केली. का शहापूर पासून इतका प्रवास करून आम्ही या मैदानावरती आलोय. विराटच्या परिसरामध्ये ते त्याने दाखवून देण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. इनसाइड आउटचा क्लासिकल स्ट्रोक खेळलाय, तो मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल का? क्षेत्ररक्षक बॉलवरती धावतायत आणि बॉल मात्र मार्गस्थ झालाय सीमारेषेच्या पार. फायनल जिंकलंय टीम श्रीराम फाउंडेशन घोटेकर. कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम फाउंडेशन घोटेकर बी. शहापूर पासून प्रवास आणि विजय संपादन. घासपाडा चषकाचे पर्व 5 से